आता मी तुम्हाला गाजराचा एक छान पदार्थ दाखवणार आहे, जो जेवणाची खूप छान रंगत वाढवतो, जेवणाला छान चव आणतो आणि खूप चविष्ट लागतो। तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। तर त्यासाठी मी एक पातेलं घेतले आहे, त्यामध्ये मी तेल घालते। तेल थोडंसं आपल्याला घालायचं आहे आणि ते चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी घालायची आहे, थोडंसं जिरं। एकीकडे मी गाजर छान धुवून कापून घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या आणि ओलं लसूण आहे हे घेतलेलं आहे। तेलामध्ये जिरं मोहरी छान झाल्यावर आपल्याला हे मिरच्या आणि ओलं लसूण घालायचं आहे। थोड्या मिरच्या परतवल्यावर आपल्याला त्यामध्ये चिरलेले धुतलेले गाजर घालायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। हळद घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी चवीपुरती साखर घालायची आहे। त्यानंतर हे सगळं मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण याला थोडा वेळ झाकून ठेवूया, मंद आचेवर याला छान शिजू द्यायचं आहे। 2 वाफ येऊ द्यायचे आहे। याला छान एक वाफ आलेली आहे, तुम्ही बघू शकता किती मस्त याला रंग आलेला आहे। याला आपल्याला खूप फार शिजवायचं नाही आहे, हे थोडं असं छान वाटतं। आणि यामध्ये आपल्याला कोथिंबीर घेतलेली घालायची आहे, बारीक चिरून घेतली आहे मी। तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे। हे तुमच्या मुलांना नक्की आवडेल आणि तुम्हालाही आवडेल। आणि हे आपलं सर्व करण्यासाठी रेडी। तुम्ही बघू शकता किती छान आपलं हे गाजर आपला तयार आहे। याला तुम्ही गोलही कापू शकता किंवा मला लांब आवडतात म्हणून याला लांब कापलेले आहे। आणि तुम्ही हे नक्की ट्राय करा, आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। हे आपण भाजीला ऑप्शन म्हणून सुद्धा खाऊ शकतो आणि आपल्या मुलांना टिफिनमध्ये त्यांना तर खूप आवडतात आणि पौष्टिक सुद्धा आहे। आणि हिवाळ्यामध्ये आता गाजर सगळीकडे